नमस्कार मंडळी, मी सुचरिता काळे. माझ्या लव किड्स अँड सेम नेचर या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण प्रतिभाताई ताराबादकर यांच्या त्रिशंकू या कादंबरीचे 9 भाग ऐकले. 9व्या भागात आपण पाहिले की अर्पिताने नवीन अपार्टमेंटमध्ये जाण्यासाठी हट्ट केला होता व तिचा आकांडतांडव पाहून शेखर कावराबावरा झाला होता. पुढे काय होतं बघूया पुढील भागात. पण त्यापूर्वी कादंबरी व वाचन कसं वाटतंय त्याबद्दल अवश्य कमेंट करून कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी अवश्य सबस्क्राईब करून घ्या. चला तर सुरू करूया त्रिशंकू कादंबरीचा 10वा भाग. या असं म्हणून शोभाताई दारातून बाजूला झाल्या. मनीषने आत प्रवेश केला. आई, श्वेताच्या वतीने मी तुम्हाला सॉरी म्हणतो. श्वेता शेखरकडे गेली होती हे मला सुद्धा माहीत नव्हते. तुम्ही कशाला माफी मागताय? जिनं मागायला हवी तिला काहीच वाईट वाटलं नाही. आपण आपल्या वहिनीला दुखावतोय असं वागणं बरं नाही याची काही फिकीर तरी आहे का तिला? जाऊ द्या, कोळसा कितीही उगाळला तरी काळा तो काळाच. पण मनीषराव, तुम्ही तिच्याकडून शेखरचा पत्ता काढून घ्या. कधीतरी उपयोगास येऊ शकतो. काय उपयोग होईल? मनीष चकित झाला. शीतल त्याच्यापासून घटस्फोट घेणार आहे तर त्याला नोटीस पाठवायला सोपं जाईल. सासूचं इतकी महत्त्वाची गोष्ट थंडपणे सांगणं याने मनीषला अवघडल्यासारखे झाले. मी काढून घेतो श्वेताकडून शेखरचा पत्ता, पण शीतल वहिनी घटस्फोट घेणार आहेत हे ऐकून जरा धक्का बसल्यासारखे झाले. त्यांचा निर्णय पक्का झाला आहे का? हो. मालतीबाईंची मुलगी वंदना वकील आहे. तिच्याकडून तिने सल्ला घेतला आहे. मनीषला धक्क्यांवर धक्के बसत होते. एवढा मोठा निर्णय शांत बुजऱ्या शीतलवहिनी घेतील असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मात्र एक गोष्ट कटाक्षाने पाळा, या गोष्टीची कुणकुणही श्वेताला लागू देऊ नका. मनीषने न बोलता मान डोलावली. तिला वाटतं शीतल लग्न करून घरी आली आणि श्वेतावरील माझं प्रेम कमी झालं. शीतल लाडकी आणि श्वेता दोडकी असं कधीतरी होईल का? आई आपल्या मुलीला विसरेल का? मी तिची किती समजूत घातली की शीतल आता आपल्या घरची सून आहे. आपलं घर, माणसं सारं काही सोडून तिनं आपल्या घरात प्रवेश केला आहे. मग तिच्याशी नीट वागायला नको? आम्ही दोघी कायम एकत्र राहणार तर तिच्याशी व्यवस्थित वागणं माझं कर्तव्य आहे. मी जर तिला प्रेमाने वागवलं नाही तर ती माझ्याशी चांगली वागेल का? जसं पेरावं तसं उगवतं. आमच्या दोघींमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे, माया आहे. पण म्हणून श्वेताला कमी लेखते, तिच्यावरची माया अटली आहे असं थोडीच आहे. पण समजूनच घेत नाही श्वेता, त्याला कोण काय करणार? आपल्या बायकोचे तत्त्वज्ञान ऐकून मनीषसुद्धा अवाक झाला. इतक्या समंजस आईची दोन्ही मुलं इतकी इमॅच्युअर कशी? तुम्ही काही काळजी करू नका. मी श्वेताकडून गोडी गुलाबीने शेखरचा पत्ता काढून आणतो. मनीष जायला उठला. थांबा, लाडू केले आहेत ते घेऊन जा मुलांना. शोभाताई उठल्या. अर्पिताचे खरे स्वरूप पाहून शेखर अस्वस्थ झाला होता. आपल्यावर अर्पिता मनापासून प्रेम करते असं आपल्याला वाटत होतं, पण तिचा हेतू फारच भयंकर आहे. मी म्हणजे पैसे कमवायचं मशीन वाटलो की काय तिला? आयुष्य म्हणजे केवळ चैन असते का? शेखरला आता तिच्यातील दोष दिसू लागले होते. शीतल कितीतरी पटीने अधिक समंजस संसारासाठी वाहून घेतलेली होती, पण आपण तिची नेहमीच हेटाळणी केली. ती राहते कशी, अखंड मुलांच्या भोवती गुंतली असते याचे आपल्याला वैषम्य वाटे, पण खरं तर तोच तिचा गुण होता. आई नेहमी शीतलची बाजू घेऊन बोलत असे, पण आपल्याला ते कधीच पटलं नाही. नेहमी शीतलला गृहीत धरून चाललो. आपण तिला सोडून तेजूकडे राहायला येताना शीतलला काय वाटेल याचा क्षणभरही विचार केला नाही. आता वाटतं आपण परत आपल्या घरी जावं, बायको मुलं आईमध्ये मिसळावं, मन मोकळ्या गप्पा माराव्या. पण आता आपल्याला घर स्वीकारेल? शीतल नेहमीप्रमाणे मंदिरात गणपतीचं दर्शन घेऊन पायरीवर टेकली. आत एका बुवांचं प्रवचन चालू होते. शीतल बसल्या बसल्या ऐकू लागली. इक्ष्वाकू कुळातील राजा सत्यव्रत, श्रीरामाचा पूर्वज, अतिशय धार्मिक वृत्तीचा राजा होता. याचं दुसरं नाव होतं त्रिशंकू.
त्याने आपले गुरु वसिष्ठ ऋषींना विनंती केली की मला सशरीर स्वर्गारोहण करायचं आहे. पण वसिष्ठ ऋषी म्हणाले, ते निसर्ग नियमाविरुद्ध आहे. तुझा आत्मा स्वर्गात प्रवेश करू शकतो, पण सदेह स्वर्गात जाऊ शकणार नाहीस. त्रिशंकूला ते पटलं नाही. त्याने वसिष्ठ ऋषींच्या मुलांना सदेह स्वर्गात पाठवण्यासाठी आग्रह केला, पण ते बदले नाहीत. मग शेवटी सत्यव्रत उर्फ त्रिशंकू राजा विश्वामित्र ऋषींकडे गेला आणि त्याने तीच मागणी विश्वामित्रांकडे केली. वसिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र ऋषी यांचे आपसात स्पर्धा हेवेदावे होते. विश्वामित्र ऋषींनी वसिष्ठ ऋषींवर कुरघोडी करण्याचा निश्चय केला आणि त्रिशंकूला सदेह स्वर्गात पाठवण्यासाठी यज्ञयाग सुरू केले. त्रिशंकू सदेह स्वर्गात जाऊ लागला, पण ते नियमाविरुद्ध असल्याने स्वर्गातील देवेंद्र आणि इतर देवांनी त्याला सदेह स्वर्गात येण्यासाठी मज्जाव केला. त्रिशंकू खाली येऊ लागला, पण विश्वामित्र इरेस पेटले आणि ते त्रिशंकूस सदेह स्वर्गात ढकलू लागले. देव त्रिशंकूस पृथ्वीवर ढकलत होते, तर विश्वामित्र ऋषी त्याला स्वर्गात ढकलत होते. त्यामुळे मधल्यामध्ये त्रिशंकू नाधड पृथ्वीवर आणि नाधड स्वर्गात असा मधल्यामध्येच लटकत राहिला. आणि म्हणूनच अधांतरी अशी जी अवस्था असते त्याला त्रिशंकू अवस्था असं म्हणतात. बुवांचं प्रवचन चालू होते. आपली अवस्थासुद्धा त्रिशंकूसारखीच तर झाली आहे. लग्न झाले आहे, पण नवरा निघून गेला आहे आणि माहेराहून जेमतेमच आधार आहे. आता आपणच आपला मार्ग शोधला पाहिजे. वंदनाने शेखरला पाठवायची नोटीस तयार केली आहे. त्याच्यापर्यंत पोहोचली की पुढची पायरी. शीतल विचारात गुंग होऊन शाल्मलीच्या शाळेची वाट चालू लागली. पराग, तुला वेळ आहे का? मला तुझ्याशी बोलायचं आहे. शेखरचा फोनवर आवाज ऐकून परागला आश्चर्य वाटले. त्याचा बालमित्र, सोसायटीत राहणारा, पण सध्या वादळात हेलकावे घेणाऱ्या शेखरने आज अचानक कसा काय फोन केला? ये ना संध्याकाळी, मी माझी ओपीडी लवकर संपवतो. शेखर परागच्या हॉस्पिटलच्या बाहेर अस्वस्थपणे उभा होता. काय आणि कसे बोलावे याचा विचार करत. तोंडातली सिगारेट पायाखाली चिरडून तो परागच्या केबिनमध्ये शिरला. ये शेखर, परागने त्याच्याशी हस्तांदोलन केले आणि समोरच्या खुर्चीवर बसण्याचा इशारा केला. कसं सांगू तुला, कळत नाहीये, शेखर अस्वस्थपणे चुळबुळत म्हणाला. अरे, आपण दोस्त आहोत लहानपणीचे. माझ्यासमोर बोलायला काय एवढं अवघड आहे? अरे तसं नाही रे, पण तुला कळलंच असेल मी कसा बेताल वागलोय ते. हो, ते कळलंय मला. अशा गोष्टी लपून थोड्याच राहतात. मला तेजूचं अर्पिताचं खरं रूप कळलंय. पराग गप्प बसून राहिला. शेखर जितका मोकळेपणाने बोलेल तेवढं बरं असं परागला वाटलं. शेखरच्या मनातील भावनांना वाट करून दिली तर कदाचित. मला खूप पश्चात्ताप होतोय रे. असा कसा मी वाहवत गेलो. 2 मुलांचा बाप, संसारी माणूस. शेखरच्या कोंडलेल्या भावना अनावर झाल्या होत्या. त्याचा आवाजसुद्धा कंपायमान झाला होता. मला परत घरी जायचंय, पण कुठल्या तोंडाने जाऊ? आणि मी घरी गेलो तर तेजू कुठे जाईल? अच्छा, म्हणजे याच्या मनातून ती बाई पूर्णपणे गेली नाहीये तर. परागने मनात नोंद केली. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे माझी. शेखरच्या मनातील भावना व्यक्त होत होत्या. त्रिशंकूसारखी अवस्था झाली आहे माझी. एका बाजूला घर आणि दुसऱ्या बाजूला तेजू. शेखर भडाभडा बोलत होता. घराइतकीच त्याला अर्पिताची पण जबाबदारी आहे असं वाटत होतं. ती अर्पिता जी अगदी सहजपणे आपलं घर, नवरा, 2 मुलं सोडून शेखरकडे आली होती. शेखरला हल्ली खूप उदास वाटू लागले होते. ऑफिस संपलं की जड पावलांनी तो अर्पिताकडे जायला निघत असे. आजकाल त्याला प्रणयाचाही कंटाळा येऊ लागला होता. मुलांची चिवचिव, शीतलची लगबग, आईची स्तोत्रे यांना तो मिस करत होता. तो आणि अर्पिता काय गप्पा मारणार? आयुष्यात वेगळं काही घडतच नव्हतं. रोज सकाळी उठून अर्पिताने केलेला नाश्ता खाऊन ऑफिसला जायचं, तिथली कामं करून कॅन्टीनमध्ये बेचव जेवण जेवायचं आणि संध्याकाळी घरी यायचं. घरात नुसता शुकशुकाट. अर्पिताला TV घेऊन दिला होता, तो बघण्यात ती मग्न असायची.
शेखरने नवीन घर घेण्यास नकार दिल्याने तीही शेखरवर रुष्टच होती. दिवसभर लोळत कसा काय वेळ घालवू शकते याचं शेखरला आश्चर्य वाटत असे. तिने एखादी नोकरी बघावी असं शेखरने सुचवून पाहिलं होतं, पण तिने ते उडवून लावलं होतं. तिला छान छोकीतच इंटरेस्ट होता. घर दिसू लागले तशी सुस्कारा सोडत शेखरने स्कूटर वळवली. आज अर्पिताने पटकन दार उघडले. तिच्या चेहऱ्यावर हास्य होते, एक्साइटमेंट होती. शेखर, आज एक माणूस एक पाकिट देऊन गेला. कुठल्या तरी वंदना नावाच्या वकिलांकडून नोटीस घेऊन आलो आहे म्हणून सांगितलं त्याने. वकील? कसली नोटीस आली आहे? मला माहीत नाही, तूच उघडून बघ. शेखरने ते सीलबंद पाकिट उघडले. आतील कागदांकडे त्याने नजर फिरवली. तो हातात कागद घेऊन वाचू लागला आणि त्याच्या हातून कागद गळून पडला. शीतलने घटस्फोटाबाबत नोटीस पाठवली होती. ती नोटीस वाचून शेखरला धक्काच बसला. शीतल एवढं धाडस करू शकते? काय आहे या पेपर्समध्ये? शीतलने मला घटस्फोटाची मागणी केली आहे. अरे बरंच झालं की, देऊन टाक तिला घटस्फोट. शीतलचे डोळे आनंदाने चमकत होते. म्हणजे तुझ्या मागची कटकट संपेल. शेखरला अर्पिताची चीड आली. हिच्यामुळेच माझा सुखी संसार उद्ध्वस्त झाला. स्वतःच्या घराची, मुलांची, नवऱ्याची फिकीर हिला कधीच नव्हती. पण आता माझं घरसुद्धा पार विस्कटून टाकलं या बाईनं. काही बायका खाऊन टाकतात दुसऱ्या बायकोंचं अस्तित्व, त्यांची स्वप्न, आकांक्षा, मनोरथ, मुलंबाळं, जगण्याच्या इच्छा, ओठांवरचे हास्य, घराच्या भिंती, दगड, विटा, करत्या पुरुषाची बुद्धी, अगदी मुलांचे भविष्यसुद्धा. कडू जहर घोळतात नात्यांमध्ये अशा बायका. शेखर कितीतरी वेळ ते कागद हातात धरून सुन्न होऊन बसला होता. हार कर ये दिल इतना थक गया है कि खामोशियों की आगोश में ये बस सिमटता जा रहा है, सिमटता जा रहा है. आज वंदनाचा फोन आला होता. तिने शेखरला नोटीस पाठवली आहे. शीतलने शोभाताईंना सांगितले. आता कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली म्हणायची. शोभाताईंनी सुस्कारा सोडला. आई, आपले बाबा आता आपल्याकडे कधीच येणार नाहीत का गं? कोणी सांगितलं तुला? अगं प्रीतिमा, मी सांगत होती की तुझे बाबा कायमचे वेगळे राहणार आहेत म्हणून. प्रीतीला काही अक्कल आहे की नाही? लहान मुलांना काय सांगावे काय नको? शोभाताई चिडल्या होत्या. शीतलला वाटलं हे लपून थोडीच राहणार आहे. कितना भी मुश्किल क्यों ना हो, सच को अपनाना पड़ता है. कुछ बातें हमारे बस में नहीं होती, दिल को समझाना पड़ता है. भूलनी पड़ती है कई बातें, कई उलझनों को सुलझाना पड़ता है. हॅलो वंदना, मी शेखर बोलतोय. शेखरचा आवाज आत ओढला होता. बोलताना त्याला कष्ट पडत होते. बोल शेखर दादा, नोटीस मिळाली ना? हो, वाचली मी. त्यामध्ये माझ्यावर जे आरोप केले आहेत ते सर्व खरे आहेत. हो, मला कल्पना आहे. आईने पण सांगितलं आणि शीतल वहिनी कधीच खोटं बोलणार नाही. शेखरने आवंढा गिळला. मग पुढे काय करायचं? तू तयार आहेस का घटस्फोट द्यायला? दोघांच्या संमतीने घटस्फोट झाला तर लवकर सुटका होईल. हो, मला काहीच हरकत नाही. कुठल्या तोंडाने मी तिने केलेले आरोप फेटाळू? फक्त मला एकच विचारायचं होतं, घटस्फोट घेतल्यानंतर मी मुलांना भेटू शकतो का? हो, भेटू शकतोस, पण ते ठराविक दिवशीच. कोर्ट त्याबद्दल अनुमती देते, पण कधी आणि कुठे भेटायचं ते कोर्ट सांगेल. आपल्याच मुलांना भेटण्यासाठी कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल. शेखरने सुस्कारा सोडला. किती अवघड होऊन बसलं आहे सगळं. शेखर दादा, तुला शीतल वहिनीला पोटगी द्यावी लागेल. तिने महिन्याचा साधारण किती खर्च येतो त्याचा अंदाज दिला आहे. त्याप्रमाणे महिन्याच्या महिन्याला खर्च द्यावा लागेल. साधारण बरं, जो काही शीतलने खर्च सांगितला आहे तो मी संपूर्ण देत जाईन. शेखर घाईघाईने म्हणाला. शीतल म्हणजे तेजू नाही. अफाट खर्च करताना मागे पुढे न पाहणारी अतिशय उत्तम गृहिणी आहे आपली शीतल. आपली शीतल? ती तर आपल्यापासून दूर होण्यासाठी प्रयत्न करते. साहजिकच आहे.
कुठल्या बाईला आवडेल आपला नवरा दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडलेला? शेखर दादा, तुम्हाला दोघांना काउन्सिलरकडे जावं लागेल. कुठली वेळ सोयीस्कर आहे ती बघून मला त्यांची अपॉइंटमेंट घेऊन ठेवता येईल. बरं, म्हणून शेखरने फोन ठेवला. शीतलला भेटून किती दिवस झाले. आता आपल्याला तिचा विरह जाणवतोय. पण जेव्हा ती आपल्याला सांगायची बाहेर जाऊ, एकत्र वेळ घालवू, तेव्हा कधीच वाटलं नव्हतं तिची इच्छा पूर्ण करावी. साध्या साध्या अपेक्षा तर होत्या तिच्या, पण कधी महत्त्वच वाटलं नाही तेव्हा. घर की मुर्गी दाल बराबर म्हणतात ते खरंच आहे. का आपण तिच्याशी असे वागलो? ती बिचारी शांतपणे ऐकून घ्यायची. आणि आता तेजूची प्रत्येक गोष्ट आपण ऐकतो. का? ती आपल्याला जास्त आवडते म्हणून, की तिच्या आक्रस्ताळ्या स्वभावाला घाबरून? काय म्हणाली ती वकिलीणबाई? अर्पिताने दारात पाऊल टाकल्या टाकल्या विचारले. मी तिला सांगून टाकलं की मी लगेच तिला घटस्फोट देऊन टाकतो. अर्पिताने सुटकेचा निश्वास टाकला. शीतल गृहिणी असल्याने मी तिला दर महिन्याला पोटगी द्यावी अशी तिने सूचना केली. काय? अर्पिता किंचाळली. तू तिला दर महिन्याला पैसे देणार? हो, त्यांचा खर्च करणं हे माझं कर्तव्यच नाही का? घटस्फोट दिल्यावर त्यांचा संबंध येतोच कुठे? त्यांचे प्रश्न त्यांनीच सोडवावेत. असं कसं करता येईल मला? तिथे माझी आई, 2 शिकणारी मुलं आहेत आणि माझ्या मुलांची काळजी घेणारी त्यांची आई आहे. घर खर्च, शिक्षण, आजारपण यासाठी खर्च येणार ना? मग तो त्यांनी कुठून करायचा? त्या शीतलला म्हणावं नोकरी कर घर खर्चासाठी, आम्ही का म्हणून द्यायचे पैसे? अर्पिता ज्या आवेशात म्हणाली त्याने शेखर थक्क झाला. आम्ही म्हणजे? ती माझ्या पगारावर स्वतःचा हक्क समजते की काय? खरं म्हणजे शीतलवर अन्याय केलाय आपण आणि आक्रमक भूमिका मात्र तेजू घेतीये. शेखरने मनातल्या मनात कपाळाला हात लावला. दिवसभर लोळत टीव्ही पाहत वेळ काढणाऱ्या बाईने शीतलने नोकरी करून घरासाठी पैसे मिळवावेत अशी अपेक्षा करावी? शेखरच्या मनातून अर्पिता पार उतरली होती. स्वतःच्या मौजमजेसाठी पैसा हवा, पण ज्यांचा खरा अधिकार आहे त्यांना मात्र एक छदामही द्यायला नको? शेखरने मनाशी निश्चय केला. काही झाले तरी शीतल म्हणेल तेवढी पोटगी कुठलाही आक्षेप न घेता द्यायची. त्यांचा पहिला हक्क आहे त्यावर. मग भले अर्पिता कितीही आकांतांडव करो. हॅलो वंदना, मी या तारखांना उपस्थित राहू शकतो समुपदेशनासाठी. शेखरने फोन केला. वंदनाचा फोन आला होता. समुपदेशनासाठी त्यांनी सोयीस्कर तारखा कळवल्या आहेत. मग तू जाणार आहेस ना? मला कुठल्या तारखा सोयीस्कर होतील याकडे दुर्लक्ष केलंय त्यांनी, नेहमीप्रमाणेच. माझी सोय गैरसोय काहीच पाहिलं नाहीये, फक्त स्वतःची सोय पाहिली. जमणार नाही आहेत का तुला त्या तारखा? शोभाताईंनी शीतलला विचारले. शाल्मलीची युनिट टेस्ट आहे. शैलेशच्या शाळेची वेळ आणि तिच्या परीक्षेची वेळ वेगवेगळी आहे, त्यामुळे मलाच तिला शाळेत सोडायला जावं लागणार आहे. मग मला या तारखा जमत नाहीत म्हणून कळवून टाक वंदनाला आणि तुझ्या सोयीच्या तारखा कळव. शेखरने सुद्धा ॲडजस्ट केलंच पाहिजे, शोभाताई निग्रहाने म्हणाल्या. हॅलो वंदना, शीतल बोलू लागली. आज समुपदेशनासाठी जायचं आहे. शीतलही तिथे येईल. नकळतच शेखरने शीतलच्या आवडीचा आकाशी रंगाचा शर्ट घातला, छानसा भांग पाडला आणि आरशात स्वतःला बघून हळूच शिळी घातली. शीतलची उणीव आजकाल त्याला सारखीच जाणवत असे. 16 वर्षांचा सहवास होता तिचा. तिची विविध रूपे त्याच्या समोरून तरळून गेली. हनीमूनला बुजलेली शीतल, पहिलटकरीण शीतल, 2 मुलांची आई शीतल, सासूची सेवा करणारी, आपण ओरडल्यावर घाबरणारी शीतल. असं वाटतंय की शीतलबरोबर घरी निघून जावं. किती वाजतील तुला घरी यायला? अर्पिताने रुक्षपणे विचारले. आणि त्या समुपदेशन करणाऱ्या बाईंचं काही मनावर घेऊ नकोस. या कानाने ऐक आणि त्या कानाने सोडून दे. मी पण अजयबरोबर गेले होते काउन्सिलिंगला, तेव्हा हेच तर केलं होतं. न बोलता शेखरने स्कूटरला किक मारली. तेजूच्या मनात स्वतःच्या संसाराचं प्रेम होतंच कुठे. मुलांची कधी आठवणही काढत नाही ती. ना मुलांचं प्रेम, ना नवऱ्याचं आणि ना संसाराचं. किती सहजतेने बंधन तोडून मोकळी झाली ती.
शीतल आधीच मॅडमकडे येऊन बसली होती. लांब सडक केसांचा आंबाडा गुंडाळून घाईघाईने साडी नेसून आलेली शीतल आज शेखरला मोहक वाटत होती. शेखरने आज आपल्याला आवडणारा आकाशी रंगाचा शर्ट घातलाय हे शीतलने तिरप्या नजरेने टिपले. इतकं प्रेम होतं माझ्यावर तर असा कसा वागला? इतक्या वर्षांचा संसार सोडून त्या बाईकडे निघून गेला. शीतलचा चेहरा आक्रसला. सोबत चालता चालता अचानक वाटा कशा दुरावतात. आपली वाटणारी माणसंही अनोळखी वाटू लागतात. काउन्सिलर मॅडमचे सेशन चालू झाले. दोघेही त्यांचे बोलणे मन लावून ऐकू लागले. मॅडम समजावून सांगू लागल्या. घटस्फोट घेतल्यानंतर होणारे परिणाम, आयुष्यातील बदल, मुलांवर येणारे मानसिक ताण. शीतल, तुम्ही तयार आहात आपल्या पतीला माफ करायला? त्यांनी जर आपली चूक कबूल केली तर? त्यांनी आधी मी एक प्रश्न विचारते, त्याचं उत्तर द्यावे. जर मी त्यांच्यासारखं वागले असते तर त्यांनी मला माफ केलं असतं? शेखर गडबडून गेला. शीतल असा काही प्रश्न विचारेल हे त्याच्या ध्यानीमनीही नव्हतं. त्याला काय बोलावे सुचेना. मोहाचे क्षण प्रत्येकालाच येत असतात, पण त्या ओघात वाहून जायचं की काठावर थांबायचं हे आपणच ठरवायचं असतं. शीतल इतक्या शांतपणे आणि ठामपणे बोलत होती की आपली बुजरी बायको शीतल ती हीच का असं शेखरला वाटलं. तुमचं सेशन आजपुरतं संपलं आहे. आता पुढच्या सेशनला सगळ्यांना सोयीस्कर असतील त्या तारखेला भेटू, मॅडमने समारोप केला. तुला स्कूटरवरून घरी सोडू? शेखरने शीतलला विचारले. नको, शीतलने त्याची ऑफर झिडकारली. मी जाईन मी. मला सवय झाली आहे एकट्याने राहण्याची. आणि ती पाठमोरी होऊन चालू लागली. शेखर तिच्या दूर जाणाऱ्या मूर्तीकडे एकटक पाहत राहिला. शीतल डोळ्यातील अश्रू थोपवायचा प्रयत्न करत होती. आसवांचे नयनात माझ्या ते बंधारे आणि वेदनांचे उमलणारे शहारे, नजरांचे रोखलेले ते पहारे, पोळती हृदयास माझ्या जळते निखारे, कधी न कळले माझी या अंतरीचे तुलारे, माझ्या मनीच्या प्रीतीचे सारे इशारे. काय झालं आज सेशनमध्ये? ती आली होती का तुझी बावळट बायको? तोंड सांभाळून बोल. ती माझी बायको आहे, माझ्या मुलांची आई. असं तिच्याबद्दल बोललेलं मी अजिबात खपवून घेणार नाही. शेखरला शीतलबद्दल असं अर्पिताने बोललेलं अजिबात आवडलं नव्हतं. अरे वा, आज भेटली तर लगेच प्रेम वाटायला लागलं वाटतं. अर्पिताचे डोळे पाण्याने तुडुंब भरले. मी तुझ्या प्रेमाखातर माझ्या सर्वस्वाचा त्याग केला आणि तू मात्र? शेखरला अर्पिताच्या नाटकी वागण्याचा उबग आला होता, पण काय करणार? जवाब तो हर बात का दिया जा सकता है, मगर रिश्तों की अहमियत ना समझ पाया वो शब्दों को क्या समझे. मंडळी, प्रतिभाताई इथे वाचकांना आणि श्रोत्यांना एक निवेदन करतात. कोर्ट कचेरीचे कायदे कानून मला पूर्णपणे ठाऊक नाहीत, पण मला भावभावनांचे वेगवेगळे रंग दाखवायचे आहेत. त्यामुळे कायद्यावर बोट न ठेवता केवळ प्रसंग पाहावेत अशी विनंती. समुपदेशनानंतर पुढे काय होतं बघूया पुढील भागात. तर मंडळी, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक, कमेंट करून जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.